तर मारुती मडवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची। मंगेश प्रथमतः तुमचं अभिनंदन, खूप चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये। मंगेश थोडंसं दोन शब्द आपण बोलू तर मंगेश मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारताना तर मंगेश खूप चांगली गोलंदाजी केली। मंगेश जास्त काही विचार नाही, मंगेश पहिलं षटक टॉस जिंकला, संघनायकाने तुमच्याकडे चेंडू सुपूर्द केला, तुम्हाला असं वाटलं खेळपट्टीवर आज तुमची चांगली गोलंदाजी येईल? बरेच दिवसांनी घेसरमध्ये मी कमबॅक केलेला डावखुरा गोलंदाज आणि मी त्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली। वेल प्लेड मंगेश, बेस्ट ऑफ लक जर्मन निर्देश संघ। तर मंकट विकेटसाठी आपण कॉल देणं फार गरजेचं असणार आहे आणि बॉल काउंट नसेल बघा, मंकट विकेट साठी आपण इथे कॉल देणं गरजेचं राहणार आहे आणि बॉल काउंट नसणार आहे। आणि चेंडू जरी तुम्ही लावला मंकट विकेटसाठी तर डेड बॉल असेल, लक्षात घ्या सर्व संघांनी नियम लक्षात घ्यायचेत। नो बॉल नसेल, मंकट विकेटसाठी तुम्ही चेंडू एस्टरना लावला तर चेंडू डेट असेल आणि कॉल तुम्हाला आधी द्यावा लागेल आणि मंकट विकेट जरी तुम्हाला मिळाली तर बॉल तो काउंट नसेल, लक्षात घ्या। हे नियम आम्ही तुम्हाला सातत्याने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू। जिथून निलेश नांदिवली संघ तुम्ही पाहतायत, एक काळ त्यांनी निलेश म्हात्रे आपल्यामध्ये आज जरूर नाही आहेत, मात्र एक काळ निलेश म्हात्रे, प्रशांत म्हात्रे त्रिशूल संघासाठी सुद्धा खेळलेले खेळाडू होते। प्रशांत आजही खूप चांगलं क्रिकेट खुल्या गटात त्याला तुम्ही पाहता। जिथून निलेश 11 डोंबिवली हा संघ सुद्धा खुल्या गटातील आहे। 5 षटकांची लढत आहे, त्यामुळे नाणेफेकी जिंकली ती जिथून निलेश 11 नांदिवली संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। रवींद्र वत्रे काका आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। या स्पर्धेमध्ये खूप चांगले पुरस्कर्ते आहेत। तर पहिल्या फेरीतील दुसरी मॅच इथे सुरू होते, जिथून निलेश नांदिवली संघाने नाणेफेकी जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते वेताश्वर क्रिकेट संघ उसारगर या संघाला। आणि या मॅचची सुरुवात कशा प्रकारे असेल या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपण आमचे ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील यांच्याकडे। थँक्यू नितीन। तर बघा मंकट विकेटला आपण तर चेंडू काउंट नसणार आहे, पण आज प्रोफेशनल पंच आहेत, एसपीने आम्हाला सांगितले की बाळू कॉल देणं पण गरजेचं आणि जरी तुम्ही आपण ते स्टंपला जर चेंडू लावला तरी पण नो असणार आहे, तो चेंडू डेट असणार आहे। यस, डेट असणार आहे। तर दोन्ही संघाचे 12वा खेळाडू 2 षटकाच्या आधीचा चेंडू हरवला, फुटला, तर नवीन 2 षटकानंतर जुना चेंडू आपण बघितले तर मंकट विकेट जर घ्यायचा असेल तर आपण कॉल करणं फार गरजेचं असणार आहे, बॉल काउंट केलं जाणार नाहीये। सलामीची जोडी आपण पाहू शकता, विशाल आणि सामने आपण इथे लॉट्स प्रमाणे रेग्युलर होणार आहे। ऋतिक आहे, तर 12वा खेळाडू देखील आलाय, स्वागत आहे आपलं देखील। कारण आज त्यांचा देखील भाग खूप योग मोठा असणार आहे की समालोचन कक्षातनं त्यांना देखील सामना एन्जॉय करता येईल। प्रणय मडवी, प्रणय स्वागत आहे आपलं देखील, सपोर्ट करायचा आपल्या संघाला। खरी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही देखील संघामध्ये आम्हाला दिसले पाहिजेत प्रणय। तर दोन्ही संघाचे संघनायक आहेत। तर गोलंदाजी मार्कवर इथे पहिलं षटक घेऊन येतोय अमोल म्हात्रे, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू। यष्टीरक्षक आपण पाहू शकता प्रशांत म्हात्रे, ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑनला आपण महेंद्रला पाहू शकता आणि मिड विकेटला आपण देवेशला पाहू शकता। यस, गेम प्ले, एस पी आम्हाला इशारा करतात। ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट कव्हर आणि एक लॉंग फ्लॅश डीप मध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकता। विकेशला आपण पाहू शकता।
सेकंडला आपण पाहू शकता रन मशीन VCC उसारगा संघाची ओळख विशाल म्हात्रेला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षणाचा मोहिना करताना विशाल. अमोल P1 मधलं षटक हाताळतोय. गेम प्ले. अमोल विशाल. पहिला चेंडू खूप चांगला होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातोय यावेळेला आपण येतोय डिशलॉंगाला क्षेत्ररक्षक येतोय. डिशलॉंगा दोन्ही चेंडूला उचलतोय फेकी करतोय. एक धाव इथे कंप्लीट केली त्याने आणि खातं उघडलं जातोय. ऋतिक संतेला आपण पाहू शकता. सायकेनला नवीन फलंदाज आला होता सलामीला. विशाल काहीतरी बातचीत करतोय यावेळेला. ऋतिक आपण म्हणजे एक मध्ये ते खेळाडू आपण येतोय फलंदाज आहे त्याला मात्र सलामीला आणलंय. विश्वास दाखवलाय कॅप्टननी त्याच्यावरती. काहीतरी बातचीत करतोय थोडंसं कारण आत्मविश्वास फार गरजेचं आहे आणि आत्मविश्वास देतोय नो स्ट्रायकरचा फलंदाज विशाल. अमोल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकरला. ऋतिकला आपण पाहू शकता P1 मधले षटक होतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला पडलाय तर थोडासा बाहेर निघालाय. पंच वाईडची खूण करतायत. अव्वंत तवेने भर धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. यावेळेला 2 धावसंख्या आपण पाहू शकता. खेळपट्टीचं बघितले ते मातीची खेळपट्टी शेनानी मातीने बनवली खेळपट्टी. गोलंदाजाला देखील साई करते अमोल. चेंडू सरळ बॅटने खेळतो यावेळेला. सुरेख टायमिंग मिडॉनच्या डोक्यावरना चेंडूला फेकून देतो यावेळेला. चेंडू सीमा पार दणदणीत चौकार. ऋतिक संते बघा किती आत्मविश्वास या फटक्यामध्ये. टायमिंग बघा किती बेमिसाल आहे. कारण का पॉवर प्लेचं षटक यावेळेला फलंदाजी करतोय पॉवर प्ले मध्ये आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक डोक्यावर चेंडूला खेळतोय. अमोल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय स्ट्राईकला ऋतिक. फुलटवाजा आहे लॉफ केला यावेळेला. चेंडू खूप उंच गेलाय. देवेश येतोय. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. ऋतिक बॅक टू पवेलियन. अमोलला मिळणारी पहिली सफलता. नक्की जय भवानी जय शिवाजी. जयदास पाटील येतो यावेळेला. अबोलला एक विकेट मिळाला. त्यांनी चांगली सुरुवात केली. स्ट्रायकरला विशाल म्हात्रे या संघाचा ब्लॅकबोर्ड म्हणून ओळखला जातोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू अडव्या बॅटने ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातोय यावेळेला. पाहायचंय पंचांचा इशारा येतोय. सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतो यावेळेला. अडव्या बॅटने हापडतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू गेलाय. अमोल पण त्या गोलंदाजी मार्कवर तर संख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला. दुहेरी अंकामध्ये 10 आपण आमचे गुणलेखक मिलिंदला देखील पाहू शकता. चेंडू पुन्हा अडव्या बॅटने ऑन साइडला. सुरेख टायमिंग. चेंडू करतो हवाई सफर. मिळून देतो विशालला आणि नाईक येत आहेत. स्वागत आहे रोहित नाईक. सुप्रभात गुड मॉर्निंग. अमोल गोलंदाजी मार्कवर काही हरकत नाही. तुम्ही आलात ते फार महत्वाचं आहे. अमोल स्ट्रायकरला फलंदाज विशाल आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय. चेंडू बॅकफुटला जाऊन क्लास कव्हर ड्राईव्ह. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. नितीनचं कव्हर ड्राईव्ह खूप चांगला होता यावेळेला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होता. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर VCC उसारगा संघ 1 गडी बाद 16ची धाव संख्या. विशाल खूप चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. 11 धावांचं योगदान दिलं 4 चेंडूमध्ये. त्याच्यात दुसरं षटक घेऊन येतं यावेळेला आपण येतोय सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्र म्हात्रे येतोय.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण सामना पाहतोय जितू निलेश 11 नांदिवली विपक्ष VCC उसारगरमध्ये. त्यानंतर सामना असणार बेतवडे ए तर विशाल मांडवी जरा आमच्या आयोजकांशी संपर्क आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर गोलंदाजी मार्कवर महेंद्र स्ट्रायकेनला फलंदाज आपण जयदासला पाहू शकता. जयदास पाटील एक चांगला फलंदाज आहे पण आता मात्र फलंदाजी चांगली करावी लागणार. P2 मध्ये P1 मध्ये धावाले 16 एक गडी बाद झाले. महेंद्र गोलंदाजी मार्कवर चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं पायचीचा अपील होतं यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केलेलं एक बायच्या स्वरूपात. SP आम्हाला खूण करतायत. योग्य डिसिजन येतो SP कडून कारण चेंडू पिचिंग झाला होता लेग स्टंपला अपील झालं होतं यावेळेला. पंच तुम्हाला पायचीचं जेव्हा अपील आपण आता गोलंदाज अपील करतोय एक्झॅक्टली पंच पाहतायत की चेंडू एक्झॅक्टली पिचिंग कुठं झाला आहे कोणत्या स्टंपवर होता यावेळेला मिडिल स्टंपवर होता की लेग स्टंपवर होता आणि मगच पंच आपण आपलं बघितलं तर डिसिजन देतात आणि पंचाने हेरलं यावेळेला लेग स्टंप चेंडू पिचिंग करत होता. महेंद्र तो विशाल चेंडू ऑन साइडला काय पायचीचा अपील बघा पंच यावेळेला यस पंच सांगतायत की बॅट कडे बघा विशालने लगेच दाखवून दिलं की पंचांना बॅट कडे. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 18 धावा. विशालने लगेच पंचांकडे अपील झाल्या झाल्या लगेच पंचाकडे दाखवलं होतं की बॅट कड आहे माझी आणि स्क्वेअरचे पंच देखील सांगतात की बॅट कड आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय महेंद्र म्हात्रे. अप्रतिम गोलंदाजी अनुभव पणाला लावतोय यावेळेला. अनुभव का असे दाखवून देतोय कारण P1 मध्ये 16 धावा आल्यानंतर सुरेख गोलंदाजी. स्ट्रायकरला जयदासला आपण पाहू शकता. शॉट फाईन लेगला आपण क्षेत्रक्षण शॉट बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. यातून जो संघ विजेता होईल तो लगेच जर्मन निर्देश संघावर फाईट बॅक करेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला. पंच आपण बघितलं तर वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 19 धावा. लगेच आम्ही दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळू. जो संघ जिंकेल तो जर्मन निर्देश संघावर लगेच फाईट बॅक करेल. महेंद्र राईट अप राऊंड तिकडे मारा करतोय. स्विच इट केला यावेळेला आपण तर स्वीप केलाय. स्विच इट करायचा पवित्रा घेतला तर पण स्वीप करतो यावेळेला षटकार. खूप चांगला फटका होता स्वीपचा. जयदासच्या बॅटमधून आत्मविश्वासाने भरलेला फटका होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघितलं चेंडू सीमा पार जातोय आणि षटकाराने आघात करतो. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 25 धावा. महेंद्र राऊंड तिकडे मार करतो. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. पायचीचं अपील होतोय पुन्हा एकदा. एक धाव कंप्लीट केली तर बॅकिंग येत नाहीये यावेळेला. लेगबाच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 26 धावा. बघा एक सूचना आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त 11च खेळाडू बसतील. त्यांना आयोजकांची सूचना आहे ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. मित्रांनो हे नियम जे आपण इथं निर्णय येतात सूचना येतात त्या आम्ही आयोजकांच्या माध्यमातून येतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विशाल धावसंख्या 10 फलकात एक गडी बाद. VCC उस्तारकर संघाची 26 धावा आल्यात नाही तर एक फलंदाज बाद झालाय जयदास आणि आपण इतर विशाल चांगली फलंदाजी करतोय. राऊंड तिकडे मारा करतो महेंद्र. चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. खोदून काढलाय चेंडू. चेंडू तो लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा इत्याची त्याच्या बघा 2 धावा पूर्ण केल्या जातात. अपील झालं होतं पण 2 धावा विश्वासाने आपण विश्वासाने सुरुवात केली आहे इथे आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 28 धावा येतील. एक चांगली रन द बिटवीन आपल्याला बघायला मिळाली. खरं संवाद दोन्ही फलंदामध्ये झालाय. महेंद्र राईट राऊंड तिकडे मार्क शकला विशाल. चेंडू ऑन साईडला मन काय साईडने वळलं. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. देविशा आहे तिथे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. VCC उस्तारगा संघाची एक गडी बाद. 30 अशी धावसंख्या. 15च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्या षटक संपतंय.
पद्माकर शेलार साहेबांचं आगमन होतं, त्यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न. या षटकाचा विचार केला तर महेंद्राच्या धावा आल्या 14, पहिल्या षटकात धावा आल्या आपण 16. शंकेश लहू म्हात्रे त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. शंकेश लहू म्हात्रे उद्योजक, उसारगरचे एक उद्योजक आहेत, त्यांना विनंती करतो या साहेब व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दर्शक धापल गती 30, एक चांगली सुरुवात विशेष संघाने आपण पाहू शकता. जयदास आणि खास करून विशाल, तर विशालला आपण आता शेवटपर्यंत खेळणं फार गरजेचं असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतं सचिन म्हात्रे, एक वेगवान गोलंदाज. पण आता सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करतो यावेळेला. शंकेश लहू म्हात्रे उसर्ग संघाचे करते या पर व्यासपीठावर. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला, हवेतून खेळले आहेत, अपिश खेळले आहेत यावेळेला. कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता अमोल आहे, लॉंग ऑफला होता, डीप लॉंग ऑफला, तिथून मात्र एक कव्हर रिजन मध्ये एकच हा मिनिट. चांगली सुरुवात देखील शेखर आपण जयदासने देखील केले. धावसंख्या 10 31 धावा, इथे एक गडी बाद झाल्यानंतर आत्मविश्वास या दोन फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळाला. सचिन पण इथं गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मार, राईट आर्म ओर देखील मार करतोय. हा चेंडू यावेळेला पडल्यानंतर प्रचंड बाहेर निघतोय, वेग भरपूर होता पण दिशेवरती नियंत्रण राहत नाही. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. विशाल सारखा फलंदाज आहे, थोडासा दबाव असणारच्या गोलंदाजावर. राईट आर्म ओर देखील मार करतो सचिन. हा चेंडू बॅटने कारपा ड्राय बघायला मिळाला आहे. चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे देवेश आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार. सुरेख फेकी ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 33 धावा आपण पाहू शकता. इथून जो संघ जिंकेल तो जर्मन निलज संघाबरोबर फाईट बॅक करेल. दुसऱ्या फेरीतील तो पहिला आम्ही सामना लगेच घेऊ. सचिन राईट आर्म ओर देखील मार करतो स्ट्रायकेटला, जयदासला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू जातोय वाईट श्लोगनला, क्षेत्ररक्षक डीप मधला 2-2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जातोय यावेळेला सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. तर धावसंख्या धावल का 37 धावा. चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहिलं गेलं, पंच 9 ची खूण करतायत. फ्रीट असणारे हा चेंडू. मला वाटतं क्रीजच्या बाहेर कदाचित चेंडू लँडिंग झाला असा पडला असावा, त्यामुळे फ्रीटचा चेंडू असणाऱ्या. यस, प्रत्येक 9 चेंडू फ्रीड असणार. एस पी बघितलं तर योग्य डिसिजन येतो त्यांच्याकडून. फ्रीडचा चेंडू तपायचा कशावर काय फलंदाजी केली जाते. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पंच पुण्यात 9 ची खूण करता म्हणजे फ्रीड कंटिन्यू असणार. धावसंख्या 10 फलकात 40 धावा आपण पाहू शकता. फ्रीड पुन्हा एकदा कंटिन्यू असणारे. विशाल मात्र स्ट्राईकला पाहिजे. विशाल फ्रीडचा आपण होते कशा प्रकारे वापर करतोय इथे मात्र उपयोग करून घेतोय सचिन. चेंडू ऑन साईडला हुक केला यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला, पण चेंडू वेगाने जातोय सीमेरेषेकडे. पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय फाईन लेग सीमेरेषा, चौकार. धावसंख्या 44. 44 धावा आपण पाहू शकता यावेळेला धावफलकातील लागल्यात. 9 चेंडूमध्ये 21 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत विशालसाठी. सुरेख फलंदाजी करतोय, आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय सचिन. पुण्यात गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईकला. विशाल मात्रेला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, सुरेख टायमिंग, पण क्षेत्ररक्षक आहे विकेश. आपण म्हणले तर चूक होणार नाही. फलंदाज बाद. बिग विकेट. विशाल मात्रे बॅक टू पवेलियन.
जे खूप चांगलं संगीत ऐकलं आपण. परमेश माईचा आवाज, कीर्तन म्हात्रेचा आपण आवाज पाहिलं. अजित मोहित आपण पाहिलं तर एक खूप चांगलं गीत आणि प्रसिद्धी देखील भरपूर मिळाले. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला चौथ्या क्रमांकावरती तेजस म्हात्रे, एक अष्टपैलू खेळाडू. सचिनला एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाले. धावसंख्या 10 फलकात 2 गडी बाद 44 धावा. सचिन 10 चेंडूमध्ये 21 धावा करून बाद झाला. विशाल राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला तेजस. चेंडू यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला पंच वाईटची खून करता, कारण दिशेवर ते नियंत्रण राहत नाहीये आणि 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 45 धावा. वेग प्रचंड आहे पण दिशेवर ते नियंत्रण नाहीये या गोलंदाजाचा सचिनचा. सचिन राईट अप राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला फ्लाईट षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या 10 फलकावरती 50 कंप्लीट. 51 धावा. तर धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. VCC उत्सर्ग 56. जयदास तब्बल कुठं आपल्या संघासाठी धावा 15 धावांचं योगदान देतो. एक चांगली फलंदाजी करतो. आत्मविश्वासाने फलंदाजी करतो जयदास. महेंद्र पुणे शंकेश म्हात्रे आणि सोपान पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. स्विच हिट केलं. यावेळेला एक धाव कंप्लीट केलं जाते. चेंडू जातोय कव्हर रिजनमध्ये. सचिन एक पेक्षा जास्त काही मिळणार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 57 धावा आपण पाहू शकता. तर स्ट्राईक एंडला तेजस आहे, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. महेंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. स्ट्राईक एंडला तेजस. हा चेंडू खूप चांगला होता. फ्लाईट दिली होती. यावेळेला चेंजअप पेस होता.
एक धाव इथे कंप्लीट केलं आहे. चेंडू जोपर्यंत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फीड होईल अमित त्या चेंडूला फीड करतोय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. चिताच्या वेगाने हरणाच्या चपळाईने ते धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 59 धावा. पहिल्या सामन्यात आपण तर फक्त आणि फक्त धावा दिल्यात 19. त्यावेळी देखील आपण बघितला सामना खूप चांगला झाला होता. आता 59 धावा होत आहेत. महेंद्र गोलंदाजी मार्कस टाकला. तेजस राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू पुन्हा खोदून काढला. क्षेत्ररक्षक काय कव्हरला चूक होणार नाही. फलंदाज बाद. तेजस बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. SMD स्पोर्ट्स लाईव्ह. भूषण पाटील, तातिवली, आपण पंकज माळी, बोपर, परेश, निलेश त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. थोडं कमी घर बसल्या आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. कोरोनाचा प्रादुर्भाव आपण पाहू शकता. काय यानंतर जो जिंकणारा संघ लगेच जन्म निळजेबरोबर फाईट बॅक करणार आहे. त्यामुळे निळजे संघ देखील आमच्या उजव्या बाजूला आहे, उपस्थित आहे. तर संघ देखील कुठेच गेला नाही. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला. केतन येतोय. एक बंधुराज बाद झालाय. दुसरा बंधुराज मैदानात आलाय. महेंद्र गोलंदाजी मार्कस टाकला. जयदासला आपण पाहू शकता. हा चेंडू खूप उंच गेला. यावेळेला पाहायचं झेल होतोय का बघा. कॉल दिला नाहीये. मी तर म्हणेल झेल मिळाला असता सचिनला. अमितने मी तर म्हणेल थांबणं फार गरजेचं. सचिन आला होता झेल खाली. बघा संवाद होत नाहीये दोन खेळाडूंमध्ये, कारण तुम्हाला कॉल देणं फार गरजेचं. सचिनचा झेल होता. सचिन आला होता झेल खाली. अमितनं थांबणं गरजेचं होतं. 2 धावा इथे मिळत आहेत. जीवदान मिळतं. जयदासला धावसंख्या 10 फलकात 61. सुरेख गोलंदाजी करतोय महेंद्र. सचिन आला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं. चेंडू ऑन साईडला खेळायचं होता. जास्त शफल झाले आणि चेंडू मात्र एस्टांचा बेस घेतोय. फलंदाज बाद. षटकात महेंद्रचा विचार केला तर महेंद्रने धावा दिल्या. तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 10 धावा. तर सोपान पाटील यांचं देखील आगमन होत आहे. या सोपान पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक काळ गाजवला त्यांनी देखील क्रिकेटच्या माध्यमातून. आता 40+ माध्यमातून आपण त्यांना पाहतोय. विशाल सांगतात प्रसिद्ध उद्योगपती देखील आहेत. नक्कीच. तर गोलंदाजी मार्कवर येते. अंतिम षटक घेऊन यावेळेला नितीन. नितीन कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. प्रल्हाद आणि आपण पाहू शकता केतन म्हात्रेला आपण पाहू शकता. केतनला चांगली फलंदाजी करावी लागणार शेवटच्या षटकात. आणि इथून जर आपण ते गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली नितीनने. चेंडू या वेळेला बघितला तर थोडासा फ्लाईट दिली होती. फिरकी देखील दिली होती. पंच आपण तर पायची खूण करतायत. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 62 धावा. तर भालचंद बंधू आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर एक डावखुरा गोलंदाज आपण पाहू शकता. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला प्रल्हाद. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. खोदून काढला चेंडूला. चेंडू जातो या वेळेला आपण बघतोय मिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव कंप्लीट केले तर अमितचं कौतुक करेल. मिडॉनला आहे क्षेत्ररक्षण करतोय पण वेगाने चेंडूवरती जातोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 63 धावा आपण पाहू शकता. नितीन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क करतोय. स्ट्रायकरला केतनला आपण पाहू शकता. हा चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तो सचिन चेंडूला फीड करतो का पाहायचंय. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 65 धावा. सुरेख गोलंदाजी करतोय. नितीनचं कौतुक करेल. बघा किती चांगली गोलंदाजी करतोय. लाईन आणि लेंथ बघा. ऑफस्टंप वरती चेंडू फेकतोय जास्त करून, जेणेकरून मोठे फटके मारता येत नाहीयेत. एक डावखुरा गोलंदाजी अँगल बनवून गोलंदाजी करतोय. हा चेंडू लॉफ केला या वेळेला. क्षेत्ररक्षक सचिन दूरवरती आहे.
चेंडू त्याच्या समोर लँड होतो, जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 67 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकीत अजून एक या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून बघायला मिळाले. अजूनही मोठा फटका मारू दिला नाहीये. सायकलला केतनला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो नितीन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी केली या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली बघा. आतापर्यंत धावा दिल्यात फक्त आणि फक्त आपण विचार जर केला तर 6 धावा दिल्यात. 61 होत्या 4 षटकामध्ये. नितीन चेंडू पुन्हा आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं, चेंडूला फीड करतोय. नीरज येतोय, चेंडूला फीड केलाय. काय फेकी आहे, सुरेख फेकी. फलंदाज बाद सांघिक यश. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 68 69 धावांचं लक्ष असणे. गडी बाद झाल्या तब्बलचा विचार केला तर 5 गडी बाद झालेत. कारण नितीन काळे आम्हाला सातत्याने सूचना करतात बाळू विकेट काउंट करणं फार गरजेचं आहे. एकाच जर विकेट कमी आला तर नंतर चेसिंगच्या वेळी प्रॉब्लेम होतो. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 68 धावा 69 धावांचं लक्ष असणारे. यावेळेला विचार जर केला तर 5 षटकामध्ये आपण इथं 13.80च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. जो जिंकेल संघ तो लगेच जयनमान निर्जय संघाबरोबर फाईट बॅक करेल. सामना जेव्हा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या दडी आमच्या साथी समालोचक नितीन काळेंच्या. तत्पूर्वी दिग्जयला देखील आम्ही एक संधी देणार आहोत. मध्ये आपण पाहिलं तर 5 गडी बाद VCC उसागर संघाने 68 धावा कुठल्यात. पहिली मॅच लो स्कोरिंग होती. मात्र या मॅचमध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळते. 69 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या क्रमांकासाठी चषक तुम्ही पाहतायत आणि हे चषक आम्हाला उपलब्ध करून दिले ते उपमहापौर रमाकांत मडवी साहेब, उपशहर प्रमुख दिवा व नगरसेवक शैलेश पाटील असतील, विभाग प्रमुख दातिवली चरणदास म्हात्रे आणि नगरसेविका दर्शनाताई म्हात्रे यांच्यानं पहिल्या क्रमांकाचं चषक आम्हाला उपलब्ध झालं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं चषक तुम्ही पाहताय स्वर्गीय ठकाबाई धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विश्वनाथ पाटील कुमार विश्वनाथ पाटील यांच्यानं दुसऱ्या क्रमांकाचं चषक आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध झालंय. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. मालिकावीरसाठी कूलर सुद्धा तुम्ही पाहतायत स्वर्गीय एकनाथ धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ पंकज एकनाथ पाटील यांच्याकडून. मालिकावीरसाठी चषक सुद्धा तुम्ही पाहतायत दिनेश सोरखादे दावडी ओम साई शॉपचे ऑनर. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्रासाठी तुम्ही चषक पाहतायत स्वर्गीय महेश भागीरथ पाटील यांच्या स्मरणार्थ प्रशांत नामदेव मडवी यांच्याकडून आम्हाला चषक उपलब्ध झालेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी टी शर्ट सुद्धा आहेत अनिल भोईर साहेब डोंबिवली वेस्ट यांच्याकडनं. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज सुद्धा आहेत श्री रमेश महादेव म्हात्रे यांच्याकडून हे शूज आम्हाला उपलब्ध आहेत. तसे अजूनही मान्यवर आहेत ज्यांचे या स्पर्धेला आम्हाला सहकार्य लाभलं आहे. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर विलास भोईर बेतवडे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि कमलाकर पाटील बेतवडे म्हाटार्डी
दातिवली कोणी ग्रामस्थ असतील तर यायचे व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. SMD स्पोर्ट लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते भूषण पाटील दातिवली, पंकज माळी भोपर, परेश निलेश, तेजस म्हात्रे पहिले षटक घेऊन आहेत. सलामीला फलंदाज तुम्ही पाहतात महेंद्र म्हात्रे आणि विकेश पाटील. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. लक्ष आपण पाहिलं तर 69 धावांचे 13.8च्या सरासरीने धावा करायचे आहेत. लक्ष मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. 13ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल 13.8ची प्रति षटकामागे. गेम ऑन. तेजस पहिला चेंडू फुल टॉस, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. पहिल्या चेंडूवरती पहिला दमदार चौकार. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता, स्वतःवरती नाराज होत आहेत महेंद्र म्हात्रे. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. पॉइंट कव्हरला हा फटका त्यांना खेळायचा होता मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. लक्ष 69 धावांचे 3 षटकात 51 धावा होत्या. मात्र त्यानंतर नितीन आणि महेंद्र म्हात्रेने चांगलं कमबॅक करून दिलंय. ऑन साईडला खेळायचा चेंडू थोडासा बाउन्स घेतला बघा, त्यामुळे बीट होत आहेत. पहिल्या चेंडूत चौकार जरूर लागला तेजसला मात्र त्यानंतर त्याने 2 चेंडू डॉट फेकलेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. मातीची खेळपट्टी आहे. बऱ्याच स्पर्धामध्ये हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. तेजस राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम आणि पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार. महेंद्र म्हात्रेच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार. तेजस राईट मोर द विकेट. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने काय फलंदाजी करतायत महेंद्र म्हात्रे. 2 चेंडू जरूर त्यांना डॉट गेले मात्र त्यानंतर त्याचं उत्तर त्याने षटकार आणि आता चौकारने दिले. 14 धावा धावपल करती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. जी सरासरी हवी होती जिथून निलेश 11 नांदिवली संघाला. खुल्या गटात सुद्धा खूप चांगला संघ आहे जिथून निलेश 11 डोंबिवली. मात्र ग्रामीण मधून सुद्धा हा संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल जिथून निलेश 11 नांदिवली संघ आणि 14 धावा म्हणजे जी सरासरी हवी होती बाळू पाटील ती सरासरी मिळाली. अजून एक चांगला फटका. टायमिंग त्यापासून खूप चांगला. चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. महेंद्र म्हात्रे ऑन फायर. षटकार. डीजे 13.8च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि पहिल्या षटकात 20 धावा कुठल्या आहेत. महेंद्र म्हात्रे वैयक्तिक 20 धावांवरती खेळत आहेत. कमलाकर पाटील यांना विनंती होती व्यासपीठावर यायचे आणि बेतुडेगावचे कमलाकर पाटील आणि विलास भोईर यांना विनंती होती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि महेंद्र मात्र काय फलंदाजी करतायत. चौथं षटक सुद्धा त्यांनी खूप चांगलं फेकलं होतं. 10 धावा देत असताना एक फलंदाज सुद्धा त्याने बाद केला होता. आणि महेंद्र म्हात्रे म्हटलं तर खूप मुरलेला खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे. इथे मात्र विकेश सुद्धा थांबायचं नाव घेणार नाहीये. क्षेत्ररक्षक होते मात्र ते बनले प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
बघा झाडाला चेंडू जर लागला तर षटकार आहे. विकेश, झाडाला लागून झेल नसेल, लक्षात घ्या षटकारच असेल. नियम लक्षात घ्या. मंकट विकेटचा आम्ही मगाशी उल्लेख केला, त्याचा उल्लेख मी पुन्हा परत करेन. मात्र लॉंग ऑफच्या दिशेने आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. ऋतिक आहे, धावचीची संधी असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये, योग्य कॉल दिला इथे महेंद्रने. धावसंख्या 27, 69 धावांचं टार्गेटचा पाठलाग करताना 27 धावा झाल्यात. मंकड विकेटसाठी तुम्ही चेंडू जर एशियाना लावला तर चेंडू डेड बॉल असेल आणि मंकड विकेट जर तुम्हाला घ्यायची असेल तर कॉल द्यावा लागेल. आणि मंकड विकेट जरी तुम्ही घेतली तर बॉल काउंट नसेल. नियम लक्षात घ्या. प्रत्येक मॅचला हा नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. 27 धावा झाल्यात. धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये जरूर 19 धावा होत्या. 19 धावांवरती रोखलं होतं. मध्ये इथे क्षेत्ररक्षक जज करतायत. मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर महेंद्र मात्रेला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. 6 ने धावसंख्या पुढे सरकेल. 33 धावा धापल कधी लागलेत. काय फलंदाजी करतायत महेंद्र म्हात्रे. 69 धावांचं लक्ष्य मी मगाशीच उल्लेख केला. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 69 धावा जरूर झाल्या. मध्ये ताकद आहे, क्षमता आहे जितू निलेश 11 नांदिवली संघाकडे. आणि हे सांगत असताना महेंद्र म्हात्रे, विशाल गोलंदाजी मार्कवर, राईट अराउंड द विकेट. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता. पंच वाईटची खून करतायत. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 34. पहिल्या सत्रात जरूर 3 षटकात 51 धावा कुठल्या होत्या. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर महेंद्र आणि त्यानंतर मी नितीनचं कौतुक करेल, ज्याने खूप चांगलं षटक फेकलं. शेवटचं फक्त 6 धावा त्यांनी दिल्या. विशाल राईट राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू घेऊन कोडतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडीशी चकवा दिलाय क्षेत्ररक्षकाला. प्रथमेश तिथे 2 धावा इथे मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. 36 धावा झाल्यात. विलास भोईर साहेबांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. शंकेश म्हात्रे यांना विनंती, आपण यायचे व्यासपीठावरती. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत प्रल्हाद. सुरेख क्षेत्ररक्षण. आणि आपण पाहिलं तर स्क्वेअर कट, कव्हर टाईप हे महेंद्र म्हात्रेचे फेवरेट फटके आहेत. त्यामुळे तो ड्रिल करून बघतोय की या फटका त्याच पद्धतीने मला खेळायचं होतं, मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नसावा. 1 धाव जरूर इथे मिळाली. 37 धावा. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची दाखवत असताना जितू निलेश नांदिवली संघ. मध्ये इथे आपला रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेलेत. शुभम आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 69 धावांचा पाठलाग करताना 2 षटकात तब्बल जितू निलेश 11 संघाने धावा कुठल्यात 39. 18 चेंडू मध्ये अजूनही 30 करायचे आहेत. महेंद्र मात्र वैयक्तिक 29 धावांमध्ये खेळतोय. या षटकात 19 धावा आल्यात. पहिल्या षटकात तेजसने 20, विशालने 19 आणि आता मात्र फ्रिकी अस्त्र बाहेर काढलंय कॅप्टन विशालने. निकेत येत आहेत. निकेत पाटील. फिरकी अस्त्र बाहेर काढावं लागलंय विशाला, कारण की वेगवान गोलंदाजाने 39 धावा खर्च केल्यात. त्यामुळे 18 चेंडूमध्ये अजूनही 30 करायचे आहेत. महेंद्र मात्र वैयक्तिक 29 धावांवरती खेळत आहेत. गोलंदाजी सुद्धा त्यांनी 2 षटकं फेकलेत या मॅच मध्ये महेंद्र. म्हणजे फिटनेस खूप चांगला आहे त्यांचा. 2 षटकं फेकल्यानंतर सुद्धा सलामीला ते येत आहेत. पहिलं षटक अमोलने टाकलं होतं. 2 षटकात त्यांनी 22 धावा दिल्यात आणि त्या धावा सुद्धा वसूल केल्या आहेत. 2 विकेट सुद्धा घेतलेत. इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी होती आणि जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज येतील त्यावेळी तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा, आम्ही मगाशीच उल्लेख केला फिटनेस खूप चांगला आहे, त्यामुळे या 2 धावा ते सहज धावून घेत आहेत. धावसंख्या 41. 28 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांमध्ये खेळत आहेत फलंदाज महेंद्र म्हात्रे.
अनुप म्हात्रे यांचे आगमन होतोय, त्यांचे हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू होता आणि महेंद्र म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार. आणि महेंद्र म्हात्रे सांगत असताना आली रे आली, आता माझी बारी आली, हा षटकार. VCC उसारगर संघाला पडलेला हा कोडा की महेंद्र म्हात्रेला आता थांबवायचं कसं. आता फक्त 22 धावांची गरज आहे. 47 धावा झालेत. उद्योगपती अनुप म्हात्रे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. दातिवलीचे यशस्वी उद्योजक. इथे मात्र वेगवान चेंडू होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. 47 धावा झालेत. जरूर 47 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये जरूर प्रेक्षक नाराज झाले असतील, कारण हेडोटने संघ अवघ्या 19 धावांवरती थांबला. म्हणजे इथे आपण पाहिलं तर 69 धावांचा पाठलाग करतोय जितू निलेश 11 नांदिवली. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मात्र एक्स्ट्रेक्षक बीट झालेत, फलंदाज बीट झाले होते, फेकी खराब होते. 2 धावा पूर्ण केल्यात आहेत. 22च्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. धावा कशा येत आहेत या महत्वाच्या नाहीये. जितू निलेश 11 नांदिवली संघाला धावा येणं खूप गरजेचं आहे. 49 धावा झाल्या आहेत. 49 धावांची भागीदारी इथे रचली आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. एक धाव थांबवावी लागेल उसरगर संघाला, कारण इथे जवळजवळ असं वाटलं की हा डॉट बॉल आहे. मात्र तिथे 22च्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या. हा प्रेशर असतो. ज्यावेळी चांगले फटकेबाजी मैदानामध्ये होते त्यावेळी गोलंदाज क्षेत्ररक्षणावरती थोडासा दबाव असतो. आणि इथे मात्र थर्ड मॅनला झेल सुद्धा ड्रॉप झालाय. 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होत्या. विकेश पाटील आणि महेंद्र म्हात्रे 50 धावांची भागीदारी रचली आहे. दातिवली चषक 2021 मध्ये पहिली 50 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. एकोणीस धावांची अजूनही गरज आहे. 50 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र थोडेसे शफल झाले ते ऑफस्टमच्या बाहेर. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. महेंद्रने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे. नाही, विकेट सांगतायत बघा लगेच की चेंडू माझ्या अंगाला ब्रश झालाय. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 2 धावा. काही सन्मान आहेत आपल्या व्यासपीठावरती, ते आपण सन्मान करूया. भालचंद्र पाटील बेतवडे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी रवींद्र ढोणे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचे. भालचंद्र पाटील जे आमचे मान्यवर आहेत बेतवडेचे, तर याचे भालचंद्र साहेब आपल्याला सन्मान इथे केला जाईल. भालचंद्र पाटील साहेब त्यांचा सन्मान इथे केला जातोय रवींद्र ढोणे यांच्या शुभ हस्ते. काही सन्मान आपल्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र 2-3 षटकात तब्बल 52 धावा कुठल्यात. एकही गडी बाद झाला नाही. आज आपण पाहिलं तर पिंट्या म्हात्रे सुद्धा नाहीये संघामध्ये. मात्र कामगिरी सुरेख केली आहे. खास करून कॅप्टन जरूर नसतील, मात्र अनुभव काय असतं या सिद्ध केलंय या स्पर्धेमध्ये महेंद्र म्हात्रे यांनी. गेले कित्येक वर्ष नांदिवली संघाडी ते खेळतायत. मगाशी उल्लेख केलाय क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत 38 धावांची खेळी त्याने साकारले. 14 चेंडूचा खेळ शिल्लक झालाय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती पद्माकर शेलार उपस्थित आहेत माटाडीचे. त्यांचा सत्कार करतील मी सत्यवान पाटील यांना विनंती देतो की आपल्या शुभ हस्ते पद्माकर शेलार माटाडी यांचा सत्कार करायचा आहे. तर पद्माकर शेलार साहेब उपस्थित आहेत माटाडीचे, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. सत्यवान पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण लगेच मॅच कडे वळणार आहोत. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटल्या सर्वप्रथम विकेट पाहिले जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. तेजस इथे मात्र काय घडतंय. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. +4
म्हणजे एकूण 5 धावा इथे मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. 12 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. 69 धावांचा पाठलाग इथे सहज करत असताना जिथून निलेश 11 नांदिवली संघ तुम्ही पाहतायत. तर 12 चेंडू 12 धावांची गरज आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. मेजवानी असेल महेंद्र म्हात्रेसाठी. इथे मात्र त्यांचा फेवरेट स्ट्रोक पॉइंटच्या वरून वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये चेंडू सीमा पार जाईल. सनसनीत चौकार. जिंकायला आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे आणि महेंद्र म्हात्रेला सुद्धा अर्धशतकासाठी 8 धावांची गरज आहे. आणि बघायचं या स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकेल का महेंद्र म्हात्रे. क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि ती त्यांनी सिद्ध सुद्धा केली आहे मैदानामध्ये. 42 धावांवरती वैयक्तिक खेळतोय महेंद्र म्हात्रेची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. काय इनिंग खेळ आहेत. 15 चेंडूचा खेळ फक्त त्यांनी केलाय आणि 8 धावांची फक्त गरज आहे. बेतवडे दातिवली म्हाटाडी कोणी ग्रामस्थ मंडळ असतील त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आगासनचे कोणी मान्यवर असतील त्यांनाही विनंती या. ही 4 गावं म्हटलं की नक्कीच आशिया खंडातील 4 संघ असंही त्यांच्याकडे पाहतात. 8 धावांची अजूनही गरज आहे. तेजस राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका मात्र आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. 7 धावांची अजूनही गरज आहे. विकेश मात्र थोडेसे नाराज होत आहेत. भागीदारी खूप चांगली रचली इथे. जवळजवळ आपण विचार केला तर 62 धावांची भागीदारी रचली आहे. जर्मन क्रिकेट संघ दातिवलीचे व्हॉलेंटियर्स आपण एका जागेवर थांबायचं नाही आणि विकेशने इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. महेंद्र मात्र 43 धावांवरती खेळतोय. फक्त 7 धावांची अजूनही गरज आहे आणि 62 धावांची भागीदारी इथे समाप्त झाली आहे. तेजस राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. चेंडू मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मायटी हिट. षटकार. हेच मी म्हणेल महेंद्र म्हात्रेसाठी ज्या पद्धतीने त्याने खेळ केलाय. वैयक्तिक 49 धावा आणि हे सांगत असताना की अनुभव काय असतं. इथे मात्र चेंडू थोडासा बाउन्स घेतला. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 68 धावा झाल्यात. एका धावेची गरज आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय फलंदाज महेंद्र म्हात्रे. काय इनिंग खेळलेत आणि 2021 मधली सर्वात चांगली इनिंग मी म्हणेल. इनिंग नक्कीच तुम्हाला YouTube वर पाहण्यासारखी असेल. निजे संघाचे कर्णधार यायचे. इथे पंच वाईट खून करतायत आणि महेंद्र म्हात्रे मात्र नक्कीच 49 धावांवरती नाबाद राहिले. हरकत नाहीये. अर्धशतक जरूर पूर्ण झालं नाहीये. महेंद्र म्हात्रे यांच्यासाठी बघा गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि महेंद्र म्हात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
प्रमोद मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. एकदा जोरदार टाळ्या होत्या. प्रमोद मडवी आणि मनोज खंडागळे यांच्याकडे सुद्धा 500 म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज, एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि महेंद्र मात्रेसाठी एकच गोष्ट मी बोलेल बालू की टायगर अभी भी जिंदा आहे. 49 धावा नाबाद. भरपूर टाळ्या होत आहेत या खेळीसाठी आणि अनुभव काय असते दाखवून दिलंय. तर चला विकेश टॉस साठी आपण यायचे. 5 मिनिटाचा नक्कीच ब्रेक असेल, मात्र फक्त टॉस करून घ्यायचे. अजय पाटील सुद्धा आले टॉस साठी. टॉस झाल्यानंतर नक्कीच 5 मिनिटाचा ब्रेक असेल. दत्ताराम म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण टॉस करायचे. पाच षटकांचा सामना असेल अजय. 5 षटकांचा सामना असेल. टॉस झाल्यानंतर थोडासा ब्रेक असेल, तत्पूर्वी आम्ही सन्मान करत आहोत. टॉस जितविले नांदेली संघाने जिंकले दुसऱ्यांदा. तत्पूर्वी आपण सत्कार करणार आहोत. सोपान पाटील उपस्थित आहेत बेतवड्याचे. तर आमच्या व्यासपीठावरती तर विलास भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. मी सोपान म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विलास भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. चला विलास भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल सोपान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. थोड्याच वेळात अरविंद्र बत्रे काका यांचे इथे आगमन होते आणि त्यांच्याकडनं सुद्धा महेंद्र म्हात्रे यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि ते पारितोषिक आम्ही 10 मिनिटात महेंद्र म्हात्रे आपल्याला देणार आहोत. कारण अरविंद्र बत्रे काका ऑन द वे आहेत, 10 मिनिटात इथे उपस्थित होणार आहेत ते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत कमलाकर पाटील उपस्थित आहेत बेतवड्याचे. कमलाकर पाटील साहेब, कमलाकर पाटील यांचा सत्कार करतील.